जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे। खानाव गावातील शिवसैनिकांवरील अन्याय कधीही खपवून घेतला जाणार नाही। आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत खानाव गावातील शेकडो तरुणांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशानंतर या परिसरात शिवसेनेचे संघटनात्मक बल मजबूत झाले असून पक्षाची ताकद अधिक गतीने वाढली आहे। खानाव गावच्या हद्दीत नव्याने येणाऱ्या प्रकल्पात गावकऱ्यांना त्या सहभागी करून रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत आजपर्यंत स्थानिक कोणत्याही नेत्याने आश्वासनापलीकडे काहीच न केल्याने तरुणांचा रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी ऐरणीवर होता। मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी तो लिलया मार्गी लावला आहे। याआधी ठराविक माणसांचीच ठेकेदारी असल्याने गावकरी न्यायापासून वंचित होते। मात्र आमदार महेंद्र थोरवे यांच्या एका भेटीनंतर हा प्रश्न मार्गी लागल्याने आमदार यांच्यामुळे आता स्थानिकांना न्याय मिळणार असल्याने खानाव गावातील शेकडो तरुणांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। त्यामध्ये खानाव गावातील आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक आणि पक्षाचे संघटक देविदास पाटील यांच्या पुढाकारातून वैभव पाटील, तानाजी मोगारे, मोनिकेत पाटील, गेश धामणसे, भरत पाटील, सुधीर पाटील आदींसह महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते। या पक्षप्रवेश प्रसंगी जिल्हा प्रमुख संतोष भोईर, संपर्क प्रमुख विजय पाटील, विधानसभा प्रवक्ते अमोलराजे बांदेल पाटील, पंचायत समिती माजी सदस्य उत्तम परबळकर, संदेश पाटील, रोहित विचारे, कामगार सेनेचे प्रमोद शिर्के, उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील, विभाग प्रमुख जनार्दन पाटील, पांडुरंग पाटील, अमित देशमुख, गणेश पाटील, सचिन महाडिक, सहसंघटक देविदास पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। त्या ठिकाणी सांगितलं की गावच्या विकासाला तुम्ही एकत्र येत असाल तर आमचं काय त्या विषयामध्ये नाहीये, परंतु खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना डावलून जर काही या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न जो सुरू आहे, मला या सगळ्या युवकांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहोत म्हणून आमच्यावर त्या ठिकाणी अन्याय होतोय आणि म्हणून आता आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला की जाहीर आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहोत आणि मग निर्णय घेऊन ग्रामस्थांनी मला या ठिकाणी बोलवलं म्हणून मी आज या ठिकाणी प्रवेशासाठी उपस्थित राहिलो। परंतु खऱ्या अर्थाने या खानाव ग्रामपंचायतीमध्ये नव्याने बऱ्याचशा डेव्हलपमेंट या ठिकाणी होत आहेत। माझे सोनावणी कंपनी आणि आपण सारे जणांनी सुद्धा मला या ठिकाणी पाठबळ देण्यासाठी उपस्थित आहेत। सगळ्या माझ्या खानाव गावातील सगळ्या भगिनी उपस्थित आहेत, सगळे ग्रामस्थ आहेत, सगळे माझे युवक या ठिकाणी उपस्थित आहेत। आज खरं तर मनापासून समाधान वाटलं की जाहीरपणे खानाव गावातील ग्रामस्थ युवक शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचं पाठबळ या गावाच्या वेशीवर जी शाखा ओपनिंग झालेली आहे, या शाखेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला या गावामध्ये शिवसेनेची शाखा आणि शिवसेनेचा शिवसैनिक या ठिकाणी उभा राहिलेला आहे। त्यामुळे या शिवसैनिकांना ताकद देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून असेल, आमदार म्हणून असेल, विकासाच्या माध्यमातून असेल, जे तानाजी तुम्हाला सगळ्यांना सहकार्य लागेल ते नक्कीच वैदास आपण या ठिकाणी देविदास आपण एकत्रपणे या ठिकाणी करू। कारण अतिशय चांगल्या पद्धतीचं हे गाव आहे। त्या गावात चुकीच्या पद्धतीचं राजकारण आतापर्यंत होत नव्हतं। या मंदिराच्या दीपोत्सवाप्रसंगी मी नेहमी दरवर्षी या ठिकाणी येत असतो, एकत्रपणे गाव असतं, परंतु आमच्या लोकांना डावलू नका। एकत्रपणे जर तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या असता तर आज ही गोष्ट वेळ आली नसती, परंतु तुम्ही जाणीवपूर्वक शिवसैनिकांना त्या ठिकाणी डावलणार असाल तर यापुढे ते सहन केलं जाणार नाही। मी आज गावात या ठिकाणी आवर्जून सांगायलाच आलेलो आहे। या परिसरामध्ये ज्या ज्या कंपनी असतील, ज्या ज्या डेव्हलपमेंट असतील, जसं बाकी लोक त्यांचा पक्षाचा वाटा सांगत असतात, अमोलराव यापुढे खानाव गावातील माझ्या प्रत्येक शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय या परिसरामध्ये काही होऊन देणार नाही। अन्याय तर बिलकुल होऊन देणार नाही। मी शिवसैनिकांपेक्षा कडवट सैनिक म्हणून पाहिला आहे आणि मग मी त्या ठिकाणी आमदार म्हणून आहे। त्यामुळे माझ्या शिवसैनिकांवर जर त्यांच्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी मी रस्त्यावर उतरायची तयारी ठेवतो। त्यामुळे यापुढे झालं तेवढं राजकारण खूप झालं, यापुढे माझ्या लोकांना विश्वासात घ्या आणि मग आपण त्या पद्धतीने या ठिकाणी काम करावं। आम्ही तुम्हाला बाकी सहकार्याची भूमिका आमची पण त्या ठिकाणी राहील, पण माझ्या शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये।
माझ्या शिवसैनिकांना विश्वासात घेतलं पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. ही भूमिका नक्कीच आमची यापुढे राहील. मी प्रत्येकाला या ठिकाणी विनंती करतो की संघटनेचं काम अतिशय प्रामाणिकपणे या गावात सुरू करा. या गावात फक्त शिवसेनाच यापुढे दिसेल असा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो. पण तेवढी ताकद या गावामध्ये प्रत्येक कुटुंबात आपले नातेवाईक प्रत्येक संबंध या ठिकाणी आहेत. मी आजपर्यंत लक्ष दिलेलं नव्हतं, परंतु जर समाधान मी लक्ष दिलं असतं तुझं ऐकून, तर या गावातलं चित्र या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा फडकून दाखवला असता. यापुढे आजही तुम्हाला यापुढे सांगतो की खानावळ ग्रामपंचायतीवर यापुढे फक्त शिवसेनेचाच भगवा फडकेल. कारण उपस्थित असणारे सारे माझे सहकारी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून पुढे आपण तानाजीराव एक चांगली भूमिका आपण घ्या. गावात जी विकासाची कामे असतील ती एकत्रपणे करा.